नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर जी वेळ पाहिली जाते ती वेळ योग्य की अयोग्य, चांगली की वाईट या स्वरूपाची चर्चा केली जाते. आणि मग बऱ्याचशा कॅलेंडरमधून वगैरे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर एक वाक्य वापरलं जातं की पंचक आहे काय किंवा पंचक काय आहे. मग हे पंचक म्हणजे काय याबद्दलची आपण आज चर्चा करणार आहोत. जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत आपल्याला पंचक शब्दाबद्दल कधीही काही माहिती असण्याचं कारण नाही, कारण आपण त्या मार्गाने जायचा संबंधच येत नाही. मग पंचक काय आहे तर पंचक हा शब्दच मुळात 5 नक्षत्रांचा ग्रुप, याला पंचक असं म्हटलं. एक धनिष्ठा. आता या धनिष्ठामध्ये सुद्धा हे नक्षत्र जे आहे ते द्विपाद नक्षत्र आहे. ह्याचे पहिले 2 चरण म्हणजे अर्धा भाग हा पंचकामध्ये नाही. मग उरलेला अर्धा भाग म्हणजे तिसरा आणि चौथा चरण हा पंचकामध्ये आहे. त्यानंतरचं दुसरं नक्षत्र शततारका. त्यानंतर तिसरं नक्षत्र हे पूर्वा भाद्रपदा, हे त्रिपाद पण आहे. 4 नंबरचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा आणि शेवटचं 5 नंबरचं नक्षत्र म्हणजे रेवती. म्हणजे ॲक्च्युअली ही 5 नाहीत, 4.5च नक्षत्र आहेत. म्हणजेच पंचक हा जो हिशोब आहे तो कसा आहे नीट लक्षात घ्या. ज्या क्षणाला कुंभरास सुरू होते त्याला म्हणायचं पंचकाला सुरुवात झाली. ज्या क्षणाला कुंभ राशीला सुरुवात होते म्हणजे चंद्र कुंभ राशीत प्रवेश करतो त्याला पंचकाला सुरुवात झाली असं म्हणतात. आणि तो कुंभरास 2.25 दिवस भोगून पुढे मीन राशीत जातो. तिथं तो 2.25 दिवस ती रास भोगतो. म्हणजे हे 2.25 अधिक ते 2.25 म्हणजे 4.5 दिवस. ज्या दिवशी तो रेवती नक्षत्रातून बाहेर पडतो म्हणजे मीन राशीतून बाहेर पडतो त्या क्षणाला पंचक संपलं असं जाहीर केलं जातं. म्हणजे पंचक हा शब्द असा आहे, चंद्र कुंभ राशीत आणि मीन राशीत असतानाचा काळ म्हणजे पंचक होय. आता हे आपल्याला कसं कळणार तर आपल्याला कॅलेंडरवर ते समजतं. बऱ्याच लोकांच्या कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर जर आपण बघितलं तर आजचं नक्षत्र कुठलं आहे हे लक्षात घेण्याचं किंवा बघायचं एक तंत्र त्याच्यामध्ये बरेचसे ॲस्ट्रो सॉफ्टवेअर जे आहेत ते डाउनलोड केलेले आहेत, त्यामुळे त्यांना कळतं आणि मग पंचक आहे का नाही. आता हा जो पंचक आहे तो चांगला का वाईट असा एक विचार होतो. समाजातल्या लोकांची विभागणी 2 भागात झालेली आहे. ती म्हणजे कोणती तर पंचक हा जो भाग आहे तो चांगला का वाईट. मला सांगा, मृत्यू हा मुळात प्रत्येकाचा वाईट, मग तो कसाही असो. म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळाचा मृत्यू काय, ऐन उमेदीत 25ला मृत्यू काय, रिटायर झाल्यानंतर 60 नंतरचा मृत्यू काय, आणि 95 वर्षाच्या माणसाचा मृत्यू तरी पण वाईटच, अजून जगायला पाहिजे होतं असा म्हणणारा एक वर्ग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तो कितीही लहान असताना झाला आणि कितीही वृद्ध असताना झाला तरी तो वाईटच असा म्हणणारा मोठा वर्ग आहे. असा फार कमी वर्ग आहे की जो 10 वर्षे त्या व्यक्तीचा त्या बेडवरचा प्रवास उठून सुद्धा नाही बसता येत तरी सुद्धा त्याला मृत्यू आला तर काय हरकत नाही, सुटला माणूस, सगळ्या व्याधीतून मुक्त झाला. मुक्त नसतो होत, सुटला, त्याच्या त्या यातना बघवत नव्हत्या, बरं झालं बघा असा समोर म्हणणारा माणूस मिळणार नाही. नाही, त्या घरातल्या सुद्धा वाईट झालं बरं का, म्हणजे अजून 10 वर्ष तो बेडवर पडायला पाहिजे होता काय असं विचार नाही. तसं नव्हतं, पण अजून चांगला होता माणूस
असं काहीतरी तोंडात एकलं बोललं जातं. म्हणजेच काय, तर त्याचा घरातल्या लोकांना वीट आलेला असतो, कंटाळा, आणि मृत्यू झाला तर त्यांना एका दृष्टिकोनातून बरं वाटलं असतं, पण भेटायला माणूस आला की गळा काढताना दिसतात. नेमकी तुमची भूमिका काय रावणानो? अरे तुमचा नेमका चेहरा कुठला, खरा चेहरा कुठला शेवटपर्यंत माणसाचा कळत नाही. खरा चेहरा वेगळा असतो, दाखवायचा चेहरा वेगळा असतो. त्यामुळं पंचक म्हणजे काय, तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण जर बघितलं तर मृत्यूची वेळ ही या कुंभ आणि मीन राशीमध्ये असेल तर त्याला पंचक असं म्हणण्याची पद्धत आहे. आता ह्या पंचकाचे परिणाम काय? धर्मशास्त्रामध्ये जेव्हा कधी ते लिहिलं असेल 1792 मध्ये, तेव्हा त्या लोकांना काही अनुभव आले आणि त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी काही गोष्टी लिहिल्या. त्यामध्ये ह्या नक्षत्रावर 4.5 नक्षत्रापैकी जर त्या नक्षत्रावर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा आत्महत्या किंवा काय प्राण गेला, तो कसा गेला, खून केला का त्यानं स्वतःनं मेला का निसर्ग नियमानं आला का हार्ट अटॅक आला, काही माहीत नाही, त्या व्यक्तीचं जीवन संपुष्टात आलं असं जर असेल तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये पुन्हा वर्षभरामध्ये या 5 घटनांचं रिपिटेशन होऊ नये, पुन्हा पुन्हा त्या घडू नयेत, पुन्हा 5 वाईट घटनांना त्यांना सामोरं जाऊ लागू नये, म्हणून त्यासाठी मानसिक दृष्टिकोनातून पंचक शांती करा असा सल्ला दिला जातो. आता असा सल्ला दिल्यानंतर त्यात करायचं का नाही हा प्रश्न त्यांचा वैयक्तिक आहे, कुणी त्यांना फोर्स करत नाही. पण करा म्हणणारा एक वर्ग आहे आणि करू नका म्हणणारा एक वर्ग आहे. हे काय खरं नसतं असा म्हणणारा एक वर्ग आहे. नाही, हे खरं असतं. उद्या तोंड, कारण काय, तोंड कोणाला द्यावं लागणार आहे? उद्या काय झालं तर त्या घरातल्या लोकांना तोंडाला सांगणारा जो आहे तो पुन्हा तोंड दाखवायला येत नाही. कितीही त्यानं सांगू मी आहे, तो येतच नाही पुन्हा बघायला. समजा 6 महिन्यात वर्षभरात त्या घरातला दुसरा मृत्यू झाला तर त्याला काय होतंय म्हणणारा माणूस पुन्हा फिरकत नाही. मी आजारी होतो, मला कळलंच नाही, मला माहितीच नाही असं सांगतो आणि लांब राहतो, कारण त्याला मनात माहीत असतं आपण सांगितलं होतं करू नका, काय होत नाही, आणि झालं, त्याचा काय संबंध आहे असं म्हणून पुन्हा मोकळा. म्हणून ती व्यक्ती पुन्हा येत नाही. म्हणून ज्याला तोंड द्यावं लागतं त्याची मानसिकता हा सगळ्यात मोठा भाग आहे. कारण आपण जगत असताना आपली मानसिकता आपल्याबरोबर आहे. म्हणून सायकॉलॉजी आपली कशी आहे त्याच्यावर आपलं जगणं अवलंबून आहे, त्याच्यावर आपली प्रत ठरत आहे. म्हणून मानसिकदृष्ट्या आपण फिट असलो पाहिजे. शारीरिकदृष्ट्या अनफिट असला तरी मला आवडेल, मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या माणसाचं मरण हे त्याच्याबरोबर फिरत असणार आहे. म्हणून मानसिकदृष्ट्या कमकुवत नाही. कोण काय म्हणतंय महत्त्वाचं नाही, तुला काय वाटतंय, तुला योग्य वाटेल तर तू त्या गोष्टीनं जा, नसेल तर आहे त्या गोष्टीला तोंड द्यायची तयारी तुझी ठेव, कारण तुझ्याबरोबर सगळं घर तुझ्यावर मागे येत असतंय. म्हणून आपण शब्द मराठीत वापरतो बघा, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. त्या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं त्या गोष्टीला. आणि गृहीत धरा की एखादी बायको सेन्सिटिव्ह आहे एखाद्या माणसाची, त्याचे वडील वारले, हा मोह घट्ट आहे, पण त्याची बायको, त्याची मुलं, त्याची आई हे सगळे अतिशय मनानं कुमकुवत आहेत आणि त्या माणसाचा मृत्यू पंचकात झाला. हा म्हणला त्याला काय होत नाही, चला गावासातून सांगतो तुम्हाला, आणि काही होत नाही म्हणला, सगळं झालं. आणि 6 महिन्यानंतर त्या घरामध्ये एखादा दुसरा मृत्यू, अपघातानं एखादा मुलगा त्यांच्या वारला. सगळे म्हणायला लागतात बघा ते पंचक लागलं होतं का नाही, सांगितलं होतं का नाही करा, हाटवादीपणामुळे केलं नाही, ते पोरगं घालवून बसला बघा. आता हे कुठल्याही खोडरवरनं खोडता येणार नाही. प्रत्यक्षात त्या मुलाचं कर्म असेल, ते कर्मसिद्धांत म्हणेल ह्याचा काय संबंध नाहीये. आपण संबंध जोडूही शकत नाही, आहे हे सिद्धही करू शकत नाही आणि नव्हता हे सिद्धही करू शकत नाही आहे. नाही, पण काही गोष्टी दाखवता येत नाहीत. आपण पृथ्वीवर उभे आहोत गुरुत्वाकर्षणामुळे, गुरुत्वाकर्षण आहे हे खरं आहे, पण दाखवता येते नाही, दाखवता येत आपल्याला. आपण सिद्ध करायचं अवघड आहे. वेड्या माणसाला ते सिद्ध करून दाखवणं, 2 चुंबक जोडून दाखवणं अवघड आहे. पृथ्वी आणि आपण हे एकमेकाला चिटकलेलो आहोत हे प्रसिद्ध करणं फार अवघड आहे. त्यामुळं कोण विचार करणार तो. म्हणून पंचक हा जो भाग आहे तो 5 गोष्टी एकत्र, असा शब्द नाही तर 5 अनिष्ट गोष्टी तुमच्या घरात पुन्हा घडू नयेत. त्यामुळे होतं काय, तर मरणासारखी अनिष्ट घटना घडल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी घडू नयेत या कल्पनेची चर्चा होते. आणि कुठली गोष्ट घडली की त्या गोष्टीला साधारणपणे आपण लगेच त्याचा संदर्भ जोडतं मन आणि मग सांगतो बरोबर. त्यामुळे झालं की काय, साधा एखादा 2 व्हीलरला अपघात झाला आणि त्या माणसाला दवाखान्यात नेलं तरी सुद्धा त्याला काय झालेलं नाही आहे. लोकांनी पडल्यामुळे रिक्षात घालून नेलं
आणि सांगितलं घरात त्याचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये नेलंय, तरी घरचे म्हणतात बघा पंचक लागलं होतं, सांगितलं होतं बघ कर म्हणून, केलं नाही बघा. म्हणजे तिथं जाऊन आपल्याला वस्तुस्थिती कळेपर्यंत आपलं मन कावरबावर होतं आणि ते सांगायला लागतं की त्याच्यामुळंच हे झालेलं आहे. त्यामुळं कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ही जोपर्यंत आपल्याला समजत नाही, कारण तो वर्गात शिकवण्यासारखा विषय नाही आहे, ह्या सगळ्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, इफेक्ट काय आहे आणि त्याचं कॉज काय आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. पण शहाणी शिकलेली माणसं कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिपचा विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे हे शिक्षणामध्ये नाही आहे. PhD झालेला एखादा प्राचार्य, PhD झालेला एखादा म्हणजे एखाद्या चांगल्या उत्तम संस्थेचा CEO जेव्हा त्याच्या टेबलवर ॲस्ट्रे दिसतो आपल्याला, अरे सिगरेटवरून मरशील की रे, तरी पण त्या सिगरेटवर ओढत असतो. शिकला, त्यात काय तुला अक्कल आली नाही, शहाणपण नव्हता, तुझ्याबरोबर पोरं सगळे ओढतील की रे, त्याला काय होतंय. म्हणजे शिकलेल्या माणसाला शहाणपण येतं, तो शैक्षणिक दृष्ट्या हुशार होईल. शहाणपण हा नाही, हा अनुभवाचा संस्काराचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या चांगल्या IAS असल्या माणसाच्या टेबलवर जेव्हा ॲस्ट्रे दिसतो तेव्हा समजायचं हे शिक्षणानं छान आहे, आकलीनं आणि बुद्धीनं सुमार बुद्धीचं आहे. इतकी साधी गोष्ट आपल्याला लक्षात येते. त्यामुळे ह्या सगळ्या संस्काराच्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण मानसिकदृष्ट्या कोलमडतो आणि कोलमडला की आपल्या सगळ्या शरीरावर त्याचे परिणाम होतात. काहीही कारण नसतं, एखादी गोष्ट घटना घडली म्हणलं तर पोटात गोळा येतो, हातपाय थरथरायला लागतात, पाणी पाणी होतं माणसाचं, लघवी जोरात लागते किंवा जागेला होते. ही सगळी लक्षणं कशाची आहेत. आणि सांगितलं 2 मिनिटांतर काही नाही, व्यवस्थित आहे, रिक्षातनं घरी यायला लागलाय, सगळं गेलं बघा, पोटाला गोळा गेला, हातपाय थरथरायचं गेलं, डोक्यातनं घाम सुटायचा गेला, सगळं गेलं. काय झालं, काय औषध घेतलं, गोळी घेतली नाही. आपल्याला हे मानसिकदृष्ट्या त्रास होतो म्हणून मानसिकदृष्ट्या झालेला आघात शरीरावर आघात करतो म्हणून 10 वेळा विचार करायचा की मानसिकदृष्ट्या एखादी गोष्ट आपल्याला त्रास देणार असेल तर तिचं काय ते योग्य करून घ्यायचं, कारण त्याच्या शरीरावर परिणाम नको आहे. म्हणून मानसशास्त्र हे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने जगायला मार्गदर्शन करतं. पण आपल्याला चांगलं शिकवणारे, चांगलं सांगणारे माणसं नसतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शनाला कृष्णच मिळत नाही, मग कंस मिळतो. आता हा तुमच्या नशिबाचा भाग आहे, तुमचं कर्म आहे, त्याला आपण काय करणार. तुम्ही कंस निवडला, त्याचा हा दोष तुमचा आहे, आमचा नाही आहे. तो तुम्हाला चुकीतच सांगेल सगळ्या गोष्टी. मग हा तुमचा जर प्रश्न असेल तर तुमच्या कर्माचे धनी तुम्ही आहात, बाकी काय नाही. म्हणून मग आता ह्या पंचकामध्ये काय होतं, 5 लोकांचा मृत्यू होईल का नाही मला माहिती नाही, परंतु पंचकामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती शांती करावी का, मनावरचा एक ओझं किंवा ताण कमी होतो. हा ताण कमी झाला की तो ताण माणसाला कारण नसताना BP, शुगर, इतर अवयव, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या ऑर्गन्स ह्या सगळ्यावर परिणाम करत असतो. साधं लायसन आहे पण घरात विसरले, समोर 4 पोलीस उभे आहेत, तरी सुद्धा त्या माणसाला घाबरून घाम फुटतो, हात थरथरायला लागतात. काय झालं इथं, मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. लायसन आहे, गाडी चालवतोय 25 वर्ष, तरी पण समोर 4 पोलीस आहेत. मागितली तर, नाही म्हणले तर, आणा म्हणले तर, 2000 भरा म्हणले तर. मानसिकदृष्ट्या हे मानसशास्त्र आहे म्हणून ते जवळ बाळगायचं आहे. हा जर प्रकार बघितला तर पंचक हा जो भाग आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं पुढं काय होतं माहीत नाही. धर्मशास्त्र काय सांगतं, गीता काय सांगते, माणसाचा मृत्यू हा नुसतं एक बॉडी बदलली, आपण बॉडी बदलली आहे, देह बदलला आहे त्यानं, त्याचा आत्मा आहे तसाच आहे. त्यामुळे आपण म्हणतो की ह्याला काय होते बघा, तुम्ही एखादा गंजलेला खेळा जर तुम्ही टाकून दिला तर तो तसाच काही दिवस राहील, पण पुन्हा कोणीतरी तो उकरून काढून घेऊन जाईल, भंगारमध्ये घालेल, पुन्हा तिथून जाईल, पुन्हा त्याचं पाणी होईल, पुन्हा त्या सगळ्या लोखंडाचा एकत्र करून काहीतरी नवीन वस्तू तयार होईल. जगात कोणत्याही वस्तूचा नाश पावलेला मी पाहिलेला नाही. नाश कुठं, काढून टाकलेलं गवत सुद्धा पुन्हा जमिनीत जातं आणि पुन्हा काय होतं, दुसरं उगवतं किंवा त्या जमिनीची धूप थांबवतं. काहीही वाया जात नाहीये. मग माणसाचं तर कसं काय वाया जाईल. त्यामुळे तो पुन्हा दुसऱ्या जन्माला गेला, पुन्हा तिसऱ्या जन्माला गेला, पुन्हा तो आपल्याकडे पुन्हा कोणाच्या रूपाने घरी आला. त्यामुळे आपण म्हणतो बघा, सोडू व्हायला आमच्यातला माणूस आला पुन्हा घरात माझ्या. मग हा कुठला शब्द आला आपल्याकडे. म्हणून पंचक शांती जी असेल ती करावी. याचं कारण पण असं, ती शांती करून सुद्धा काय वेळेला काही लोकांच्या घरामध्ये पुन्हा एखादा मृत्यू किंवा 2-2 मृत्यू झालेले मी पाहिलेले आहे. मग ते लोक पुन्हा विचारतात, गुरुजी हे आपण पंचक शांती केली होती तरी सुद्धा हे पुन्हा कसं घडलं, याचा पण पुन्हा आपण अभ्यास केला.
त्याचा अभ्यास काय सांगतो तो वेगळंच सांगतो. बघा, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या घरामध्ये त्या व्यक्तीला दहन करायसाठी नेलं जातं. मग त्या दहनासाठी कोणी गुरुजी मिळतात नाही मिळत, त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या लाकडांवर किंवा शेण्यांमध्ये ठेवलं जातं. आणि मग जेव्हा त्या व्यक्तीला अग्नी लावायचा तेव्हा त्या प्रेताला किंवा त्या सरणाला हात लावला जातो. आणि हात लावल्यावर तो काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. पण ते काय हात लावतो ह्याचा अर्थ काय होतो? एखादी व्यक्ती पूजेला बसलेली आहे, त्या शेजारी एक बाई बसली, तिने त्यांच्या हाताला हात लावला. कुठल्याही बाईला परवानगी आहे का हो? आहे. आणि समजा कुठले कोणतं बसवा की एखादी बाई त्यांच्या हाताला हात लावू दे, चालेल का तुम्हाला? बघा बघा, प्रयत्न करा, चालेल काय? नाही चालणार. तुम्हाला नाही चालणार नव्हे, तुमच्या घरात कोणाला चालणार नाही. म्हणजेच हा जर प्रकार बघितला तर त्याला हात लावतो तो मुलगा, त्यावेळी तो एक मंत्र म्हणतो. म्हणजे धर्मशास्त्रात एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र फार मोठा आहे, मी सांगितला तर तुम्हाला कळणार पण नाही, पण मी त्याचा अर्थ सांगतो. जे मंत्र असा आहे तो, जन्म प्रवृत्ती अद्यावत ज्ञानाज्ञान कामा कामा सकृत सकृत कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक स्पष्टास्पष्ट भुक्ता भुक्त पिता पित सकलपातक अतिपातक उपपातक लघुपातक संकरीकरण मलनीकरण अपात्रीकरण जातीवृषग्र प्रकरण पातकानाम संभवित पापानाम निरासार्थ सार्धाब्द कृच्छत्रय प्रत्याग्नाय गो निष्क्रयभूत यथाशक्ती द्रव्यदानेन सूत कांती अहम आचरिषे. काही कळलं नाही? कळलं, कळायला नको म्हणूनच आहे. याचा अर्थ मराठीमध्ये असा की ही जी मृत झालेली व्यक्ती आहे ही जन्मली मला माहीत नाही. ते समजा माझे वडील आहेत, माझे काका आहेत, तर ते माझ्या जन्माच्या अगोदर 25 वर्ष जन्मले, त्यांच्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यानंतर मी जन्मलो. मला त्यांचा जन्म कसा माहीत असेल, त्यांचं बालपण कसं माहीत असेल, मला काहीच माहीत नाही. पण त्याला हात लावतो तेव्हा तो म्हणतो जन्मप्रवृत्ती अद्यावत. ह्यांचा जन्म झाल्यापासून, त्यांनी पहिला श्वास घेतल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांनी जी जी कर्म केली त्या सगळ्या कर्माचं फळ जे आहे ते त्यांनी भोगलं. काहीचं अनिष्ट फळ आहे, काहीची चुकीची फळं आहेत, काही भोगायची राहिलेली आहेत. ही सगळी फळं मी पूर्ण करीन. मी माझ्या उरावरती सगळं ओझं घेत आहे. आणि मग मला सांगा, आपण जर हे असं ओझं घेतलं तर मग आपलं ओझं किती होईल? 10 जण म्हणतात आमचे काम आहेत, माझं काम आहे. वर्गातले 10 विद्यार्थी आहेत आणि एक विद्यार्थी हुशार आहे, ते दुसरा म्हणलं माझं गृहपाठ राहिला, मी करतो, वही आणून दे. नाही मला जमणार नाही, हात दुखायला, मी करतो, वही आणून दे. तिसरा म्हणला अरे ते आम्ही सगळं गावात जाणार आहे, वही आणून दे, मी करतो. मी 10 जणांचे गृहपाठ करतो म्हणून माझा हात काय राहील? सगळ्यांचे गृहपाठ करून करून मी सगळ्यांचं ओझं जर बोकांडी माझ्या घेतलं तर मी दमणार, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या. तसं कर्म करणाऱ्या माणसाने त्यांचं सगळं कर्म उरावर घेतलेलं आहे, आपल्या पाठीवर शिरावर घेतलेलं आहे, असं जर तो म्हणला असेल आणि तो घेतो, मग मला सांगा ते सगळं घेतलं तर आपलं आहे ते कर्म, घरच्यांचं कर्म, ही जबाबदारी अधिक ते सगळं कर्म मी जर घेतलं तर कर्मसिद्धांत म्हणतो तू दमशील नव्हे, तुला जगणं सुद्धा सोपं राहणार नाहीये. मग तुला त्रास होईल आणि मग प्रत्येक त्रासाला पुन्हा म्हणतो मी हे पंचक करून सुद्धा मला त्रास का झाला, तर तू त्याचं सगळं ओझं शिरावर घेतलेलं आहे. असं जर असेल तर आपण पंचक शांती करून सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा बघाव्या लागणार आहेत. मग जर पुन्हा बघाव्या लागल्या असतील, पुन्हा त्या एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर का झाला, तर त्यानं ते अनावश्यक ओझं उचललेलं असतं आणि ते त्याला पेलणारं नसतं. मग ते मानसिकदृष्ट्या पेलत नाही, शारीरिकदृष्ट्या पेलत नाही. मानसिकदृष्ट्या पेलत नाही. मग वर्षाचा पगार 2 लाख रुपये होईल, वर्षाचा पगार 2 लाख रुपये होईल आणि 2 कोटी रुपये भरायची जबाबदारी घेतली तर काय होईल? माझं वजन 60 किलो, मला उचलणार किती? 50 किलोचं ओझं उचलायचं आहे, मला जमत नाही तरी मी कुतत उचललं, ते दुसरा म्हणणार नाही 100 उचलून दाखव बरं, अंगावर पडणार. मग रावणाचं काय झालं तेच आपलं होणार, दुसरं काय होणार आहे? म्हणजेच मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आपल्याला न पेलणारी ओझी आपण उचलतो आणि मग परिणामी आपल्या मृत्यूला आपल्याला समोर जावं लागतं. म्हणून पंचक शांती करून सुद्धा घरात मृत्यू होतात, त्याची कारणं सुद्धा त्यात दिलेली आहेत. म्हणून 10 वेळा विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तींना, इतर सगळ्या घरातल्या व्यक्तींना उद्या त्रासदायक ठरवू नयेत, मानसिकदृष्ट्या त्यांना धास्ती होऊ नये आणि ती कमी व्हावी यासाठी या गोष्टी शांती म्हणून सांगितलेल्या आहेत. धर्मशास्त्रानं यात कुठंही तुम्हाला सक्ती केलेली नाही, करा किंवा न करा, हे असं आहे. डॉक्टर म्हणतात तसं, हा आजार आहे, ही गोळी आणि हे औषध हे इतके दिवस घ्यायचं आहे, तुम्हाला काय करायचं, घेईन नाही तर न घेईन, राहिलं. आम्ही सक्ती केलेली नाही, विचारल्यानंतर आम्ही सल्ला देणं आमचं कर्तव्य आहे. तुला सांगणारे कोण आहेत बघ,
तुला श्रीकृष्ण भेटला तर तू करशील, तुला जर कंस भेटला तर तू राहिलं म्हणशील, आम्हाला माहीत नाही. तुझा तू ठरवायचा गुरु कोणतो. त्यामुळं आपण कोणत्या बाजूनं जातो आणि कोणतं करतो याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं पंचक काय आहे तर पंचक हे मानसिक ओझं कमी करण्याचं, पंचक शांती हे एक साधन आहे. पंचकात मृत्यू झाल्यानंतर निश्चितपणे या गोष्टी घडतात. हा पूर्वजांचा गेल्या 200 वर्षाचा अनुभव आहे. एखादी गोष्ट घडतच नाही असं म्हणला किंवा असं नसतं, त्या माणसानं मला सांगावं गाडीचा विमा उतरू नये, स्वतःचा विमा उतरू नये. का उतरवला नाही? तो पाहिजे, तुझं मात्र पाहिजे सुरक्षित, लोकाला नको. चुकीचं सांगत आहात, चुकीचं सांगत आहात. त्यामुळे 10 वेळा विचार करा. कोणीही तुम्हाला सक्ती केलेली नाही, ही गोष्ट कराच म्हणून कोणीही तुम्हाला मागं लागलेलं नाही. तरीसुद्धा मानसिकदृष्ट्या धास्ती घेऊन मानसिकदृष्ट्या मनोविकृत व्हायचं नसेल तर ह्या गोष्टी करा. तुम्ही मनानं खचणार नाही, तुम्ही खंबीर आहात. तुमच्याबरोबरच्या घरातले सगळे जे आहेत ते लोक तितकेच खंबीर नसतात. त्यामुळे या सगळ्यांची मानसिकता जर सांभाळायची असेल तर ह्या गोष्टी करणं बरं. फार खर्च लाखानं आहे अशातला भाग नाही, तरीसुद्धा आपण त्या गोष्टी विचारात घेत नाही. त्यामुळे विचार करा, एखाद्या लग्नामध्ये गरज नसताना 10-10 हजार रुपये त्या नुसत्या मेहंदीवर, 20-20 हजार रुपये त्या नुसत्या मेकअपवर जो तासानंतर धुवून घालवतात त्याच्यावर खर्च करताना शब्द बोलत नाही. पण इथं मात्र आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या का नको चिकित्सा करत बसतो. मग ते मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा ही म्हण कुणासाठी आहे? कुणाची मोरी आणि कुणाचा दरवाजा आणि हा कुणी बोळा लावायचा हा प्रश्न तुमचा आहे. करायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. मी करा अशी सक्ती किंवा म्हणत नाही. मानसिकदृष्ट्या मनोविकृत व्हायचं नसेल तर पंचक काय एकदा बघावाने असेल तर ते करून मोकळं व्हावं. यासारखा दुसरा चांगला सोन्यासारखा उपाय नाही, एवढं निश्चित मत माझं आजपर्यंत झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करायचा आहे. पंचक म्हणजे काय कळल्यानंतर ते करावं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. प्रयत्न करा, मनोविकृत व्हायचं नाही आणि छान आनंदाने जर उड्या मारून जगायचं असेल तर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आपण त्यामध्ये फार काय गमवत नाही म्हटल्यानंतर आनंद कमवायसाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रयत्न करा. चुकीचं काय असेल तर सोडून द्या. पटलं नसेल तर अजिबातच लाईक करू नका. पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.